जीवनात फक्त देवाला शरण जावे तरच जीवाचा उद्धार होईल. हरिभक्त परायण जगदीश महाराज सोनवणे. सोनपेठ तालुक्यातील डुगळदेवीचे या ठिकाणी कैलासवासी वैजनाथ तुकाराम पुजारी यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्त वैभव वैजनाथ पुजारी यांनी आयोजित केलेल्या कीर्तन प्रसंगी आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उतारा पांडुरंगा. देह हे काळाच्या धनकुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. या अपंगावर बोलताना महाराजांनी कोणी शरण जावं, कोणाला शरण जावे, का शरण जावं याविषयी विस्तृतपणे चिंतन केले. संसारात जन्माला आलेल्या जीवाने देवाला शरण जावे का? शरण जावे तर उद्धार करून घेण्यासाठी शरण जावे, कारण संसार हा सुखाचा नसून तो दुःख देणारा आहे. संसारात फक्त दुःख आहे आणि परमात्मा हा सुखाचा कारण आहे. म्हणून संसार हा पाण्यावरील बुडबुड्यासारखा आहे. तो गारुड्याच्या खेळाप्रमाणे सांगितलेला आहे. खरा दिसतो पण तो खोटा आहे. म्हणून संसारासाठी कितीही केलं तरी बाकी उरते शून्य, आणि परमार्थासाठी थोडंसं जरी केलं तर बाकी उरते पुण्य. जन्माला आल्यानंतर जन्माला आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टी नाशवान आहेत आणि आपलं काहीही नाही, सर्व इथे सोडून जावं लागतं. आपण फक्त निमित्ताला आहोत, काही काळापुरते या पृथ्वी तलावर आहोत. म्हणून एकच करा, देव आपला करा, त्याला शरण जा आणि जीवाचा उद्धार करा, असे प्रतिपादन जगदीश महाराज सोनवणे यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित मृदंगाचार्य श्री विशाल महाराज फळ, श्री सुदर्शन महाराज शिंगाडे, वैजनाथ महाराज पांचाळ व सोनवणे आबा, तसेच पत्रकार दत्ता आंबेकर आणि शेवटी युवा नेते नानादादा शिंगाडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. म्हणून बाबांनो काय आहे का म्हणे, कार्य नाशिवंतासाठी, या नाशवान जगासाठी, या सर्व नाश पावणाऱ्या देहासाठी तू कशाला आपल्या मनाला लावून घेतो? तू का त्याला धरून बसतो? तर नाशवंतासाठी. देवासवे तू टीका पाडितोस बाबा, ते देवाला आपल्यापासून बाजूला करू नको. या नाशवान शरीरासाठी तू का म्हणे, कार्य नाशिवंतासाठी देवासवे तू ती पाडितोसी. बाबा त्या देवाला बाजूला सारू नको, शेवटी तुला तेच उद्धरून येणार आहे. आपुला तू एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख न हे, त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही, त्याच्याशिवाय उद्धार नाही. म्हणून काय कर, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. जीवनामध्ये देवाला शरण जा, एवढंच करा, दुसरं काही करू नका. एवढंच बोलून या ठिकाणी सेवा समाप्त करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. वेळही आपला झालेला आहे. आपल्या एका वडिलांच्या पिताश्रींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चिरंजीव वैभव यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम कैलासवासी वैजनाथराव तुकाराम पुजारी यांच्या वर्षश्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा आयोजित सेवा आहे. मी सुरुवातीलाच आई वडिलांवर 15-20 मिनिटं बोलून गेलेलो आहे. बाबांनो, आई जेवढी महान आहे तेवढाच बाप महान आहे. आईची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. मी सुरुवातीला बोलून गेलो, आई वडिलांच्या सेवेने जगात तुम्हाला काही कमी पडणार नाही. देव जरी मिळवायचा असेल तरी आई वडिलांची सेवा, आई वडिलांना सांभाळा, त्यांच्या आशीर्वादानं जीवनात काही कमी पडणार नाही. ज्याच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात आहे, ज्याच्या डोक्यावर मायेचा पदर आहे, त्याला जगात कोणाच्या पुढे हात पसरायची वेळ येणार नाही. आई जेवढी महान आहे तेवढा बाप महान आहे. आई जरी तुम्हाला आई रडताना दिसत असली तरी बाप महान नाही असं समजू नका. आई जेवढी रडताना तुम्हाला दिसते त्याहीपेक्षा बाप जास्त रडतो, पण बापाला एक मर्यादा असते. म्हणून बाप कधीच संसारामध्ये कोणासमोर रडलेला दिसत नाही. बापाला अंतकरणावर दगड ठेवून, काळजावर दगड ठेवून पुढे कार्य करत चालावं लागतो. संसारासाठी रात्रंदिवस झिजणारा झुजणारा तो